प्रश्नोत्तरावधी क्रमांक 3. सन्माननीय अध्यक्ष महाराज विचलित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, आता जाऊ नका, अध्यक्ष महोदय, आता जाऊ नका. कांबळे साहेब बोला. अध्यक्ष महाराज, पुणे शहरातील कोथरूड गोसावी वस्ती या भागात एक खोटं कागदपत्र दाखवून मुळात तर त्या याच्यात 26-27 घरं असताना जवळजवळ 160-170 घरं दाखवून एकाचा MSCBचं मीटर, दुसऱ्याचं हे सगळं चुकीचा व्यवहार करून त्या ठिकाणी SRAच्या ह्याच्यात शासनाची फसवणूक. आणि मुळात याच्यात आपण वारंवार तिथं ते काही लोक कंप्लेंट करतात, बऱ्याच वेळा त्या लोकांनी तिथं पत्रव्यवहार केला, परंतु अध्यक्ष महाराज आत्तापर्यंत SRAच्या माध्यमातून कुठलंही त्या लोकांना उत्तर दिलेलं नाही आणि मोठ्या प्रमाणात तिथं गैरव्यवहार झालेला आहे. परंतु आत्तापर्यंत SRAचा अध्यक्ष महाराज SRAचं अशी कामकाज चालू आहे. एकीकडं महानगरपालिका TDR देतं, SRAचं कुठल्याही याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी आत्ता पुणे शहरात वेगवेगळ्या SRAच्या योजना चालू आहेत, परंतु त्या ह्याच्यात SRAकडे कुठलीही यंत्रणा नाही की ती एखादं जर बांधकाम चालू असेल तर ते चेक करणं, अशी कुठली यंत्रणा नाही. किंवा एखादी जर ती योजना पूर्ण झाली तर जो विकासक असतो तर त्याची विकासक योजना पूर्ण झाली की तो ताबा जातो, निघून जातो, परंतु त्या ठिकाणी ती सोसायटी केली गेली पाहिजे. त्या सोसायटीच्या माध्यमातून तिथं स्वच्छता राहत नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. 10-15 मजली इमारती होतात आणि त्या ठिकाणी लिफ्ट नादुरुस्त झाली की एखादा त्या वस्तीत राहणारा एखादा जर माणूस आजारी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हटलं तरी त्या ह्याच्यात त्रास होतो आणि ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं SRAकडे यंत्रणा नाही. तर माझ्या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की हे करत असताना, या योजना राबवत असताना आपण याच्यावर नियंत्रण पाहिजे आणि सक्षम अशी कुठलीही यंत्रणा SRAकडे नाही. SRAकडे मोठा गोड बंगाल आहे, वेगवेगळे अधिकारी आर्थिक व्यवहारात गुंतलेले आहेत. किती लोकांनी तक्रारी केल्या की त्या ह्याच्याकडे आत्तापर्यंत SRA लक्ष द्यायला त्यांच्याकडे मनुष्यबळ अपुरं आहे. दुसरं महानगरपालिकाही त्या ह्याच्यात मिलेजुले कारभार आहे, SRA आणि महानगरपालिका. तर अध्यक्ष महाराज, माझे आपल्याला विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी गोसावी वस्ती कोथरूड या ठिकाणी 26-27 घरं असताना जवळजवळ 160-170 घरं दाखवून खोटे कागदपत्र करून त्या ठिकाणी जर MSCBच्या मीटरवर जर नाव असतं, त्या नावावर दुसऱ्याचं नाव चिटकवून त्या झेरॉक्स काढून अशा खोट्या कागदपत्राच्या आधारे या ठिकाणी झोपडपट्ट्या जास्त दाखवलेल्या झोपड्या जवळजवळ 26-27 घरं असताना आत्ताच्या ह्याच्यात 150 ते 170 घरं दाखवलेले आहेत. आणि SRAच्या स्पेसिफिक प्रश्न विचार. प्रश्न माझा अध्यक्ष महाराज ह्याच्यातून बोललं पाहिजे. SRAच्या ह्याच्यात आत्तापर्यंत पुणे शहरात बऱ्याच योजना चालू आहेत. 16-16, 17-17 वर्ष त्या ठिकाणी लोकांना घरं मिळालेली नाहीत. ज्या ठिकाणी लोक शिफ्ट होतात त्या ठिकाणी जवळजवळ 80 काय ठिकाणी पुण्यातले उदाहरण आहेत की जर ते झोपडपट्टीचं जर SRAचं काम सुरू होऊन 19 वर्ष झालं, आत्तापर्यंत त्या लोकांना ताबे मिळत नाहीत. काय चाललेलं आहे याच्यावर नियंत्रण आहे का सरकारचं? SRA कुठल्या पद्धतीने काम करते किंवा महानगरपालिका? आपल्याकडं या ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं SRAवर शासनाचं नियंत्रण आहे असा माझा आरोप आहे. तरी माझी विनंती आपल्या माध्यमातून की या ह्याच्यात जे गोसावी वस्तीचा झालेला गैरप्रकार आहे, खोटे कागदपत्र देऊन जे लोकांना जे हे केलेले जो प्रस्ताव दिलेला आहे याच्यावर आपण योग्य ती चौकशी करून कारवाई करणार का? आणि ज्या आपली शासनाची SRAची जी फसवणूक केलेली आहे ज्या विकासकांनी, त्याच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करणार का? हा माझा आपल्याला प्रश्न. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुनील कांबळे साहेबांनी कोथरूड सिटी सर्वे नंबर 607 गोसावी वस्ती इथल्या SRAच्या स्कीमच्या संदर्भामधला प्रश्न विचारला आणि तिथला प्रश्न त्याच प्रश्नामध्ये त्यांनी इतर SRAच्या योजना, त्याचं कंप्लिशन, त्याची लिफ्ट, त्याचं लाईट, त्याचं पाणी, त्याचा मेंटेनन्स, म्हणजे एका SRAच्या योजनेतनं त्यांनी संपूर्ण पुण्यामधल्या कंप्लिशन झालेल्या योजनांपर्यंत सुद्धा हा प्रश्न आणला. मी पॉइंटेड उत्तर त्यांच्या लक्षवेधीमधले जे मुद्दे आहेत त्याचं पहिल्यांदा या ठिकाणी देतो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, ही जी गोसावी वस्ती
इथली जी सिटी सर्वे नंबर 660 मधली SRAची योजना आहे, याचा प्रस्ताव हा 9/10/2019ला या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याकडे दाखल झाला. त्या सगळ्या प्रस्तावाची छाननी तपासणी केल्यानंतर अंतिम पात्रता यादी ही आपण सन्मान्य अध्यक्ष महोदय तिथल्या सिटी सर्वे नंबर 660 गोसावी वस्ती इथल्या प्रकल्पाची अंतिम पात्रता यादी परिशिष्ट 2 मध्ये 14/1/2022ला या ठिकाणी आपण प्रसिद्ध केली. अंतिम पात्रता यादी तपासत असताना त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असणारी तिथले ते झोपडपट्टीधारक या सगळ्यांवर एकूण त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय सदस्य सांगतात तसं नाही, परिशिष्ट 2 मधल्या जमिनीवर एकूण 127 झोपडपट्टीधारक होते. पैकी 101 झोपडपट्टीधारक पात्र झाले, 26 झोपडपट्टीधारक अपात्र झाले. या व्यतिरिक्त काही 35 झोपडपट्टीधारकांनी आम्ही त्याच्यामध्ये पात्र आहोत म्हणून अपील या ठिकाणी केलेले ते प्रलंबित आहेत. याचा अर्थ पात्रता तपासताना आपण केवळ ज्यांच्याकडं परिशिष्ट अ मध्ये किंवा परिशिष्टानुसार ज्या 1, 2, 3, 4, 5 पात्रता या एक करण्यासाठी ज्या बाबी अनिवार्य आहेत त्या तपासूनच 101 झोपडपट्टीधारकांना केवळ पात्र केलेले आहे, बाकीच्या झोपडपट्टीधारकांना पात्र केलेलं नाही. या योजनेला 31/3/2022ला आपण परवानगी दिली, प्रशासकीय मान्यता, आणि 15/7/2022ला बांधकाम परवाना या ठिकाणी दिलेला आहे. या योजनेला सन्मान्य अध्यक्ष महोदय ही पात्रता अपात्रतेच्या बाबतीत जे सन्मान्य सदस्य म्हटले त्याची विभागाकडची अधिकृत माहिती आकडेवारी मी आपल्यासमोर ठेवली. सन्मान्य सदस्य कांबळे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला, TDR वाढवून दिला, TDRचा घोटाळा केला. सन्मान्य अध्यक्ष महोदय, या संपूर्ण सिटी सर्वे नंबर 660 गोसावी वस्तीच्या स्कीम करता एकूण नियमानुसार देय TDR हा 18,000 स्क्वेअर मीटरचा आहे. आणि आज तारखेला मी